आणि या सगळ्या प्रकारासंदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। माझं म्हणणं या संदर्भात एवढंच आहे की पोलीस खातं हे शिस्तीचं खातं आणि त्याच्यामुळे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला वाटत असेल की आपल्यावर काही अन्याय होतो तर तो शासनाकडे येऊ शकतो। वरिष्ठांच्या विरुद्ध काही लिहिणं हे शिस्तीला धरून नाही तर आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत अशी शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी अपेक्षा आहे। सर्वांनी शिस्तीचं पालन करावं आणि कुठेही कोणावर अन्याय होत असेल तर शासन त्याच्यामध्ये ताबडतोब त्याची दखल घेईल आणि त्याच्यामध्ये इंटरव्हीन करेल, त्याच्यामध्ये कुठलीही वेळ लागणार नाही। परंतु अशा रीतीने मी जे काय वाचलं प्रेसमध्ये, मी अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलेलो नाही आहे कारण हा डिपार्टमेंटचा प्रश्न असतो, डिपार्टमेंटकडून त्या संदर्भात अहवाल येईल। परंतु अशा प्रकारे आपण पब्लिकली असं स्टेटमेंट करणं हे थोडंसं शिस्तीला धरून नाही असं माझं मत आहे।